नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा। शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी राज्य शासनाने तार कुंपण योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबांसाठी 90% अनुदान मिळणार आहे। यामुळे पिकांचे नुकसान टाळून उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तार कुंपण योजनेची माहिती बघूयात। या योजनेमुळे पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण होते, पिकाचे नुकसान कमी करून उत्पादन वाढते, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते। तार कुंपणामुळे पिकांचे संरक्षण, उत्पादन वाढून चांगल्या साहित्यामुळे कमी खर्च आणि मजबूत कुंपण मिळते। पिके ही प्राणी आणि चोरांपासून सुरक्षित राहतात। या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा। अर्जदाराकडे कायदेशीर मालक भाडे तत्वावर शेती आवश्यक आहे। शेती अतिक्रमण मुक्त असावी। वन्य प्राण्यांच्या भ्रमण हद्दीत शेती नसावी। पिकांच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे। ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन समितीची संमती देखील आवश्यक आहे। तार कुंपण योजनेसाठी शेतकरी ओळख क्रमांक, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव, एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र, वन अधिकाऱ्याचा दाखला, स्वयं घोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत। तार कुंपण योजनेचा अर्ज करण्यासाठी महा-डी-बी-टीच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करावा किंवा पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तार कुंपण योजनेचा लाभ घेता येईल। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आधुनिक शेती तंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये।